अनगोळ एरियामध्ये आहे आणि इथं तुम्हाला अशी मोगरीची वेल दिसेल. तिथं त्याच्या कंपाऊंडवरतीच तिथं साप बसलाय. आता आपण पटकन त्याला आधी पकडूया. त्या साईडला जर कंपाऊंडच्या पळाला साप तर मिळणं मुश्किल आहे. बघू शकता तो ग्रिप पण पकडलाय. ओ शिट, नाही अरे झाडावर चढला. वर गेलं दिसायला. वरती आता जायला काय जागा आहे आम्हाला? अरे बाबा, बघा बघू शकता कसा फणा काढूनच बसलाय तो वरती. हो वाव, बघा ही झाडं जरा छाटायची होती, त्याच्यावर बरोबर ग्रीप पकडायला होते. साप गावला हातात खरं ग्रीप पकडायला होते. साप शेवटी मिळाला. खरं मोगरीची वेल असल्यामुळे तो मस्त ग्रीप पकडत होता आणि आम्हाला पकडताना मग अवघड वाटत होतं ते, कारण तो ग्रीप पकडत होता. कधी तो हातावरती वगैरे येऊ शकला असता. त्यामुळे तुमच्या ही घराच्या गार्डनमध्ये वगैरे किंवा अशी घनदाट झाडी किंवा अशी मोगरीच्या वेली वगैरे असतील तर साप येऊ शकतोय आणि मग पकडताना थोडंसं प्रॉब्लेम्स होतात. तर आपण ह्याला आधी पॅक करूया. नागजातीचा साप आहे, विषारी असतो, माहिती आहे तुम्हाला. जास्त ऊन जर असेल तर सापचं टेम्परेचर सहन करू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे जास्त आता उन्हाचं वगैरे सापांना प्रॉब्लेम होतो आहे. आपल्याला जसं उन्हाचा प्रॉब्लेम आला आहे तसं एप्रिलचा महिना सुरू आहे, त्यामुळे फार ऊन आहे. हा सर्वात जास्त नाजूक प्राणी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्यालासुद्धा त्रास होतो आहे. त्यामुळे तो तिथं थंडाव्यासाठी लिपचिप पडून होता, शीतनिद्रा घेत होता, लक्षात घ्या. आणि तसंच आम्ही त्याला डिस्टर्ब केल्याचं काय पण काय करणार, त्यांना दिसलं, त्याने भीती वाटत होती त्यांना, त्यामुळे मग आम्हाला पकडावं लागलं. आणि ती झाडी अशी घनदाट असल्यामुळे त्याला छान ग्रीप मिळत होती, पण आम्हाला पकडताना प्रॉब्लेम्स येत होते, कारण कधीही जाऊ शकतो साप. सापाला जर ग्रीप मिळाली तर हातावरती वगैरे येऊ शकतो.